आज कानगाव येथे भाऊसाहेब फडके यांना सकाळपासून या भागामध्ये काही महिला व तरुण मुले ही सर्कस दाखविण्याच्या निमित्ताने विविध औषधे, कंबरदुखी, गुडघेदुखीची औषधे या माध्यमातून आणि झाडांचे बी हे विकण्याच्या निमित्ताने घरोघरी जाणारी अशी ही 8 ते 10 जणांची संख्या असणारी एकाच गावातील लोक हे फिरत होते आणि भाऊसाहेब फडके यांना त्यांच्याबद्दल शंका आली की आज जेणेकरून नवरात्रीनिमित्त अनेक महिला ह्या घरी असतात, पुरुष हे गावात असतात, काही कामानिमित्त बाहेरगावी जातात आणि अशा वेळी मात्र मांडवगण, फराटा, कानगाव, इतर गावांमध्ये वडगाव, रासाई या भागामध्ये दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असताना एक जागृती म्हणून त्यांनी हा आज एक उपक्रम राबवला आणि तो सर्वसामान्यांच्या आसपासच्या गावांच्या सर्व ग्रामस्थांच्या अतिशय महत्त्वाचा हिताचा आहे की त्यांना आज सकाळी 8 ते 10 जण निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांचे जवळ असणारे जे आधार कार्ड, त्यांचे मोबाईल नंबर हे लागतात का याची खात्री केली आणि तसेच त्यांचे फोटो व व्हिडिओ हे बनवले. याचा एकच उद्दिष्ट की आपल्या गावामध्ये कोणीही अनोळखी व्यक्ती येत असेल तर ती ग्रामपंचायत प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाला माहिती देतेच, कळवतेच असे नाही. हे याचा एका कळवत नाहीत की याचा यांना पुरेपूर चोऱ्या करण्यासाठी फायदा होत असतो. यामुळे हे माहिती देत नाहीत आपली. आणि हा अतिशय चांगला उपक्रम आजपासून भाऊसाहेब फडके व त्यांचे काही सहकारी आहेत त्यांनी सुरू केलेला आहे आणि हे अतिशय महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कोणीही सजग राहावे, सावध राहावे असा त्यांचा हेतू आहे. आपण भाऊसाहेब फडके काय म्हणतात ते ऐकूया. आपण आज जे हे 8 ते 10 जण आता आपण तपासणी केली यांच्याबद्दल आपल्याला काय वाटलं? आज मला सकाळी 1-11च्या दरम्यान कळालं की एक अनोळखी टोळी आपल्या कानगावमध्ये सामील झालेली. ते त्या ठिकाणी 5 ते 6 इसम, लेडीज 3 आणि 3 जेंट्स असे काही व्यक्ती होते. तर मी ग्रुपला माहिती टाकली की असे आलेत की ते घरोघरी प्रत्येकाचे फिरतात. लेडीज लोक असतात त्यांना सांगतात की बाबा आम्ही आजार बरे करतो, तुमचे काय असतील ते, आणि याच्या आम्हाला काय पैसे वगैरे नको आहे तुमचे, आम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही पैसे द्या. ते आपण त्यांचे जाणून घेतली प्रतिक्रिया. तर हे लोक वेगवेगळ्या कारणं सांगतात. ते अशी कारणं सांगतात की आम्ही सर्कस करतो आहे, त्याची आम्ही जाहिरात करतो आहे या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर आमच्याकडं प्रत्येक शरीरावरचं तुमची औषधी, आम्हाला पैशाची वगैरे गरज नाही आहे, तुम्ही ज्यावेळेस फरक पडतात जे तुम्ही सहकुशीन देऊ ते आम्ही घेऊ, असं आम्हाला कळालं ना. पण त्यांना आता सदर आम्ही शोधत होतो सकाळपासून. तर ते आत्ता आम्हाला ग्रुपला मेसेज टाकल्यामुळे माहिती मिळाली की बाबा सदर या ठिकाणी आहे. मला फोन आला. त्यानंतर मी काही सहकाऱ्यांना फोन करून तिथं बोलून घेतलं. तर इंडियन ऑइल पेट्रोल पंप कानगावमध्ये त्या ठिकाणी आम्हाला ते सापडले. तर आम्ही त्यांची चौकशी केली. त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला कळवलेले आपल्या निदर्शनास आले का? हां, मी ते पण त्यांना विचारलं की तुम्ही ग्रामपंचायतीची परवानगी घेतली का, तुम्ही भेट दिली का, अशा कारणासाठी तुम्ही फिरताय. तर त्यांनी कुठली परवानगी वगैरे किंवा माहिती दिलेली नाही. पोलीस पाटील असतात प्रत्येक गावाला, त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली आहे का आम्ही आपल्या गावात आलेलो आहोत असं? नाही, अशी काय त्यांना विचारणा केली तर नाही बोलले ते की आता 2 दिवस झालं ते फिरतात असं त्यांच्या बोलण्यातून आपल्याला त्यांनी सांगितलं. मग 2 दिवस ते ह्या भागामध्ये वास्तव्य करत असताना त्यांनी माहिती देणं त्यांना बंधनकारक असतं. तरी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस पाटील यांना त्यांनी कळवलं नाही असं त्यांनीही सांगितलं आहे. तरी हा प्रकार तुम्हाला काय वाटतं? इथून पुढील काळात अशा अनोळखी व्यक्तींची चौकशी, माहिती घेणं हे आवश्यक आहे की नाही? हे त्यांनी कुठल्याही प्रकारचे औषधं देणं आणि हे आपल्या लोकांनी घेणं हे अगदी चुकीचं आहे. अगदी बरोबर. कारण गुडघ्याचे आजार एका दिवसात बरा होत नाही आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानुसार लोकांनी कुठलीही त्यांची औषधं घेणं, खाणं हे चुकीचं आहे सगळ्या गोष्टी. आणि त्यांची माहिती घेणं हे आपल्याला, आपण त्या गोष्टी सक्रिय राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टी सजग राहिलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. या ठिकाणी मी आल्याच्या नंतर ग्रुपला मला माहिती मिळाली, तिथं आलो मी त्यांची आधार कार्ड पाहणी केली. त्या ठिकाणी आधार कार्ड, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेतले मी सगळेकूण. त्याच्यानंतर आपण त्यांचे मोबाईल नंबर वगैरे, फोन नंबर घेतले, त्यांची चौकशी केली, फोन लावून बघितले, तर ते काही जाणवलं नाही त्या गोष्टी. गाडींचे नंबर पण थोडेसे पिशव्या वगैरे मागे टाकून झाकलेले होते सगळे त्यांचे नंबर. आपण खूप चांगला उपक्रम, खूप चांगलं कार्य केलं जेणेकरून या भागामध्ये अनोळखी लोक हे आता यांचे आपण जे आधार कार्ड घेतले, मोबाईल नंबर घेतले, त्याची खात्री केली, गाडीचे फोटो काढले, म्हणजे जेणेकरून आता हे ह्या भागामध्ये चोरी करू शकत नाही, चोरीचा प्रयत्न करू शकत नाही. का तर कोणत्याही अनोळखी व्यक्ती हे आपल्या कोणत्याही ग्रामपंचायत असो, पोलीस पाटील असो,
तंटामुक्ती अध्यक्ष असो यांना कोणतीही माहिती न देण्याचं एकमेव कारण म्हणजे या भागामध्ये दिवसा जरी हात साफ करून गेले, घर साफ करून गेले, तरी त्यांना शोधणं हे पोलीस प्रशासनाला खूप अवघड होतं. आणि आपण पोलीस प्रशासनाला, महाराष्ट्र शासनाला ही एक प्रकारची जागरूक नागरिक म्हणून खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली हे निदर्शनास येते. महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, आपला जनआवाज क्राईम न्यूज कडून आपले अभिनंदन व धन्यवाद. अशीच आपली जागृती उपक्रम हा चालू असू द्या. आम्ही आपल्यासाठी अति तात्काळ येत राहू आणि जेणेकरून आपल्या कानगाव, वडगाव, रासाई, मांडोगण, फराटा, बाबुळसर आसपासच्या सर्वसामान्य महिलांना एक प्रकारे आपण न्याय मिळवून देऊ शकतो. चोऱ्याचं प्रमाण हे अगदी थांबू शकतं, हेही तितकंच महत्त्वाचं.